एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये यशमित 11 भावाले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यस रिव्ह्यू हा फक्त रनआउट आणि बिमर साठी असेल, याची देखील दक्षता सर्व संघांनी घ्या. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला यशमित 11 भावाले बी. या दोन टीमच्या दरम्यान राईट अमोर दी विकेट्स. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती केला कडेला प्रहार. लांब 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 भरपूर लांब या स्पर्धेतील आजचा सर्वात दूर पल्ल्याचा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटीलच्या बॅटमधून. सूरज केणेला आपण पाहतोय. P1चा पहिला षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. सूरज केणे बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि त्याच्या अगेन्स्ट सुमित पाटीलचा हल्ला. सध्याच्या घडीला बोलतोय सुमित पाटीलचा बल्ला. पहिला बॉल वरती केला भाऊ. स्वागत सुमित पाटीलला सूरज केणेचं. सूरज केणे म्हटलं तर ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतो, खुल्या गटाचं क्रिकेट चांगलं खेळतो. आता व्यावसायिक क्रिकेटच्या दिशेने तो देखील वळतोय. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये खोडून काढायचा प्रयत्न. मिड ऑफ फिल्डर डायरेक्ट हिट. यस, थर्ड अंपायर रेफर, टीव्ही अंपायरची मदत, अंपायर सॉफ्ट सिग्नल, बॅट्समन आउट. आता पाहिलं जाईल, या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट. आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम आलिमगड आतिश पाटील सर. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद असेल. थँक यू. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल नक्की बॅटर पॉपिंग क्रेस मध्ये पोहोचलाय की नाही, हा खऱ्या अर्थानं आता प्रश्न चिन्ह उभा झालाय. यस, बॅट्समन ओ यू टी, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. या टीमची रण मशीन म्हणून याच्याकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं. तो सिद्धेश पाटील सूरज केणेच्या अगेन्स्ट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. चौका. सूरज केणे आता खऱ्या अर्थानं थोडासा महागडा राहिला पहिल्या 3 बॉल मध्ये. सूरज केणे मध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. फुल ओव्हर लेनचा बॉल, फक्त आणि फक्त दिशा दिली वॅकेंट एरिया, खाली क्षेत्र, रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून कन्झिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक चौका. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ऑन साइडला क्या बात आहे, आडवा बटन केलाय कडवा प्रहार. सूरज केणेवरती चढवला हल्ला आणि आता बोलतोय बॅट्समॅन सिद्धेश पाटीलचा बल्ला. चेंडू सीमा पार, मॅक्सिव षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मॅक्सिव अँड हाय अँड हँडसम क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये.
सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून. काय फटका खेळला सूरज केणेवरती. आता हल्ला चढवलाय सिद्धेश पाटीलला. पुढचा बॉल समोर आडवा वाटणं पुन्हा एकदा. वन बाउन्स ओव्हर द लाईन. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस धाफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या नुकसानात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवा संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 24-24 या अंकावरती. एक महागडे षटक सूरज केणेचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या षटकामध्ये तब्बल 3 बाउंड्री आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल धावा बनवला सिद्धेश पाटीलनं तब्बल 18 आणि सुमित पाटीलच्या त्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. नवनाथ मुकनेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. संजीवन भोईर, नवजीवन भोईर, संजीवन पाटील आणि नवजीवन भोईर आणि संजीवन पाटील. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आणि अखेर मैदानाच्या आतमध्ये टीव्ही अंपायरची मदत सध्याच्या घडीला घेण्यात आली आहे. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. या आपण पाहूयात. विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती, मेगा स्क्रीन वरती पाहिलं जाईल फलंदाज सेफ आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आता खऱ्या अर्थानं उभा झालाय. येस, नवजीवनजी भोईर आणि संजीवनजी पाटील या दोन्ही मान्यवरांचे इथे झाले शुभागमन. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. येस, बॅटर सेफ. फलंदाज पॉपिंग क्रीस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने काळजाचा ढोका चुकला होता एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या टीमचा. सिद्धेश पाटील नक्की पोहोचला की नाही, पण अखेरच्या क्षणाला त्याने ड्रिल केली आणि पॉपिंग क्रीस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. 2 धावा झाला सहजरित्या कंप्लीट. 26 ऑन बोर्ड. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. करण पाटील पुन्हा एकदा तयार. फुलर लेनचा बॉल ड्राइव्ह केलाय. चांगला स्ट्रोक आहे, चाबूक स्ट्रोक. आउटफील्ड फास्ट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला स्टॉप केलंय. 2 झाल्यात कंप्लीट आणि आपल्या संघासाठी अखेर 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वाचवल्या गेल्यात. चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला अडवलं. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी डबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल. ओ, यावेळेला शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, म्हणजे 4 धावा आपल्या संघासाठी बुक केल्यात. करण पाटीलच्या बॅटमधून दमदार चौकार. फाईन लेग रिझर्व मध्ये हा फाईन चौकार आपल्याला करण पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एकविरा हायवे दिवे संघ जर म्हटलं तर सातत्यानं भिवंडी विभागामध्ये असो, बदलापूर विभागामध्ये असो, कल्याण डोंबिवली विभागामध्ये असो, चांगला क्रिकेट हा संघ खेळत असतो. चला बॉल बॉईज, बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. (32 ऑन बोर्ड). 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सूरज केणेने धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये 24. त्यानंतर नवनाथ मुकने आला, त्यांना पहिल्या 3 बॉल हाताळल्या, त्यांना अवघ्या धावा खर्च केल्या पहिल्या 3 बॉल मध्ये तब्बल 8. आणि आता 1.3 चेंडूचा वाजवी खेळ कंप्लीट झाला आणि धाव फरक जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 32 अंकावरती. 32.
ओहो, यावेळेला गुड लेंथ मैदानाच्या आतमध्ये, चांगली लेंथ, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नवनाथ मुकण्याची. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 2 मधील. आणि या 2 बॉल मध्ये घडेल काय पाहावं लागेल. शफल झाले, जागा बनवली, रूम क्रिएट केली आणि फॉलिंग स्वीप केलाय. बॉलला पाठवून दिले थेट डी बॅक वाईड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लायटेड अँड मॅक्सिव सिक्सर. करण पाटील काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला करण पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल डॉट जरूर हाताळला करणच्या अगेन्स्ट नवनाथ ना, पण त्यानंतर त्याचा क्विक रिप्लाय या 5व्या बॉल वरती दिलाय करण. धावफलक जाऊन पोहोचला मैदानाच्या. .40 on board, loss of 1 wicket, 2 are completed on the scorecard from team Ekvira Sports Highway Dive. योगेश भालेकरला आपण पाहतोय सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. योगेश भालेकरचा जर विचार करायला गेला तर भावाले या गावाला खऱ्या अर्थानं तो रिप्रेझेंट करतो. ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश आलाय. आता त्याच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण पूर्वार्धाची आणि या षटकाची जबाबदारी कॅप्टन त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 40 धावा पहिल्या 2 षटकामध्ये खर्च केल्यात. आता धावसंख्येमध्ये ब्रेक त्याला लावावा लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान माजी उपसरपंच भारचंद्रजी लालचंद्रजी पाटील साहेब यांचं इथं शुभाग मंजरा, त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला 2 षटकांच्या अखेरीस. तिसरं षटक योगेश भालेकरच्या अगेन्स्ट सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल या वेळेला वाची एज आणि थेट एस्टन वरती जाऊन आदळलाय. प्ले डाऊनच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल दुसरा सिद्धेश पाटीलच्या खेळीचा झाला अंत. 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन तो निराश पावलांनी माघारी परतलाय. सिद्धेश पाटील इज गॉन. समीरजी नांदुलकर दादांचा इथे शुभागमन झाला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. पिंटू पाटील मैदानाच्या आतमध्ये नुकतीच एक स्पर्धा पार पाडली साविंद्रे स्पोर्ट्स साविंद्रेची. त्यामध्ये खऱ्या अर्थानं अंतिम लढतीमध्ये फायनल मॅच मध्ये देखील हे 2 दिग्गज संघ होते. एका बाजूला भावाले संघ होता, दुसऱ्या बाजूला हायवे दिवे संघ होता. त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट हा भावाले बी टीमच्या बाजूने राहिला. पण त्याच खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये बस बॅटरचा जर कोणी किताब पटकावला असेल तो खेळाडू म्हणजे पिंटू पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. हो, या वेळेला लेटकर करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉट कव्हर पॉइंटला फिल्डर. एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाली आहे. योगेश भालेकर जसा बॉलिंग ट्रॅकवरती आला ना तसा त्यांना धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रू लावला. कारण धावा येत होत्या पहिल्या 2 षटकामध्ये, पण त्यानंतर त्याने धावसंख्येला लगाम लावला. आणि आता स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार 3 डबल आलेत तो करण पाटील. स्ट्रायकिंग एंडला चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. 16 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलंय. करण तयार.
स्विच हिट करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, दुधारी आधी तलवार चालवायची होती कारण पाटीलला प्रॉपर मिडलिंग नाहीये. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक छिकी सिंगल. लेग बायच्या स्वरूपात स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये तब्बल 42 अंकावरती. पिंटू साठी हा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न, अलंग कार्पेट मिड विकेट मधून फिल्डर आलाय. एकच धाव, एका धावेने मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय पिंटू पाटील आणि करण पाटीलला. पहिल्या या 4 बॉल मध्ये योगेश भालेकरनं अवघ्या 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये वैयक्तिक 2 धावा खर्च केल्यात, एक लेग बायच्या स्वरूपात एक विकेट त्यांना देखील संपादित केली आहे. म्हणजेच आता खऱ्या अर्थानं डॉमिनेटिंग ओव्हर आपल्याला योगेश भालेकरची पाहायला मिळते. स्टील 2 टू गो, 43 धावा स्कोर कार्ड वरती 2 गडांच्या नुकसानात. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. शफल होऊन फॉलिंग स्वीप करायचा होता मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय योगेश बालेकर. काय षटक हाताळतोय. त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे ऑफ कटर आहे, गुड लेंथ बॉल आहे, बाउन्सर आहे, यॉर्कर आहे, ब्लॉक होल आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू. ओव्हर पिच समोर खेळलाय, समोर आलाय आणि समोरच ठोकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द बॉल रेट. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळाल्यात या पूर्णपणे अर्धा डझन. 6 धावा मिळतील आणि 6 धाव्याच्या साह्यानं षटक क्रमांक 3 चा खेळ ते कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस द फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या त्या तब्बल 49. एकोणपन्नास धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या कडेला जोडल्या गेल्या. 49 ऑन बोर्ड. सुजित जाधव सध्याच्या कडेला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. अंतिम षटक आहे, डेथ ओव्हर आहे. स्लॉगरचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सुजित जाधवला आपण पाहतोय. आता खऱ्या अर्थानं सुजित जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, कारण जर विचार करायला गेला तर पहिले दोन गोलंदाज थोडेसे महागडे राहिले, त्यानंतर कमबॅक केलं योगेश भालेकरनं. आणि ज्या प्रकारे योगेश भालेकरनं षटक हाताळलं ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन काम करावं लागेल ते म्हणजे सुजित जाधवला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश बरोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जॉय 11 चौटा इरवा मानकोली या 2 टीमच्या दरम्यान. पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती केला भाऊ स्वागत पिंटू पाटील. का मी मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब पटकावला याचा प्रात्यक्षिक उदाहरण पिंटू पाटीलने सध्याच्या घडीला दिलाय. आणि पहिला बॉल वरती केलं सुजित जाधवचं भाऊ स्वागत. षटकार. टीमची 50 अप. 50 गाड्यात असताना 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 55 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. पंचावन्न धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजला गेला. 55 ऑन बोर्ड. पहिल्या बॉल वरती खऱ्या अर्थानं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना पिंटू पाटीलने ठोकलाय षटकार.
चला टॉस साठी या श्री गणेश क्रिकेट क्लब बरोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जॉय 11 चौटा हिरवा मानकोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. यावेळेला देखील सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळते थोडेसे फंबल झाले एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न कॉल केलाय आणि चांगला कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तिसरीचा प्रयत्न केलाय अखेर नकार दिलाय 2 धावेने इथे मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय पिंटू पाटील आणि करण पाटीलला 57 स्कोर कार्डवरती यात पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या सुजित जाधवना. नेक्स्ट बॉल आता दिशा पाहावी लागेल यस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल ICC नियम क्रमांक 22 चं पंचांनी उल्लंघन केलंय आणि पंचांनी सांगितलं अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. शरीरापासून दूर ठेवायचं होतं सुजित जाधवला पण त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी राहिला सुजित जाधव तब्बल 9 धावा आतापर्यंत त्यांना खर्च केल्यात. यावेळी देखील कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली आहे आशाभूत नजरेनं विकेट किपर योगेश बालेकरनं पंचांकडे पाहिले पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ अंपायर सिग्नल डॉट बॉल. $58 ऑन बोर्ड 58 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पिंटू साठी हा बॉल व्ही मध्ये खेळला लॉंग कार्पेट सूरज पोहोचला बॉल पर्यंत बॉलला कॅरी केलंय बॉलची थ्रोफी की स्ट्रायकिंग एरियाला ॲक्युरेट थ्रोफी की मैदानाच्या आतमध्ये सूरज केणेची आणि तितकंच चांगलं कलेक्शन योगेश बालेकरचं आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल या बॉलवरती मिळाली आहे सातत्यपूर्वक सिंगल डबल वरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जाते ते म्हणजे पिंटू पाटील आणि करण पाटील वरती त्यांना देखील माहिती आहे चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा खऱ्या बॉलवरती आक्रमण चढवायचं अशी खेळी सध्याच्या घडीला करण पाटील आणि पिंटू पाटीलची आपण पाहतोय. 59 स्टील 2 टू गो. शफल झाले जागा बनवली ऑन साइडला खेचलाय गॅप भरपूर मोठा आहे पण दूरवरचं अंतर फिल्डरनं चेस केलंय बॉलला स्टॉप केलं आणि तत्पूर्वी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चला श्री गणेश क्रिकेट क्लब बरोडी टीमचे कॅप्टन आणि जॉय 11 चौथा हिरवा मानकुले टीमचे कॅप्टन शेवटचा एक अंतिम बॉल. यस नवजीवनजी भोई साहेब आणि त्याचबरोबरीनं संजयजी पाटील साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. मानकोली टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. हो दिशा पाहावी लागेल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय 62 धावा. समोर आलाय आणि समोरच ठोकलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लायटेड षटकार एंड इज वेल देन ऑल इज वेल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शेवट केले गोड बॅट्समन करण पाटीलनं आणि ठोकलाय षटकार. सत्र क्रमांक खेळ झाला इथं कंप्लीट पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या टीमनं धावा केल्यात त्या तब्बल 68 आणि 69 धावेंचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे यशमित 11 भावाळे बी या टीमच्या अगेन्स्ट. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय महेंद्र सकाराम पाटील टॉस बॉक्सच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. एका बाजूला बरोडी संघ इन ऍक्शन मध्ये श्री गणेश क्रिकेट क्लब बरोडी तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जॉय 11 चौटा हिरवा मानकोली या दोन टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस.
मी विनंती करेल संजयजी पाटील साहेब आणि नवजीवनजी भुईर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभाशय आपण करूयात. टॉस स्वर्गीय महेंद्र सकाराम पाटील टॉस बॉक्सच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल चौटा हिरवा मानकोली संघ इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी. या दोन टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थानं केला जाईल टॉस. नाण्याच्या एका बाजूला टेल, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हेड. टॉस केला जाईल. टेल असा कॉल, स्विंग द कॉइन आणि टेल आलाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी या संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, पण यामागचं कारण कसं वाटतंय? खऱ्या अर्थाने ही घरची स्पर्धा आहे आणि या घरच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मानकोली टीमच्या अगेन्स्ट करायचं 2 हात करायच्यात. काय वाटतंय? जाऊयात मानकोली टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरला पण मॅच मात्र अजूनही हरला नाही. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंग केली असती, पण आता क्षेत्ररक्षण करायचं. आता क्षेत्ररक्षण वाटेला आलाय आणि काय रणनीती या मॅच मध्ये असेल? कारण तुमच्या अगेन्स्ट जर विचार करायला गेला तर श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी हा संघ याच विभागाला तो बिलॉंग करतो आणि त्यांच्याच गावातली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणाल? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय ही स्पर्धा खेळत असताना? कारण माजी सरपंच चषक 2025 म्हटलं तर प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवनवीन करायचा प्रयत्न भरोडी टीमचा नेहमीच आपण पाहत असतो आणि या पर्वामध्ये इतकं नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कसं वाटतंय आयोजन आणि नियोजन? आयोजन खूप सुंदर आहे, इथं खेळायला मजा येईल. येस, टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आली आहे. वॉन द टॉस बाय टीम श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, म्हणजे इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी टीम चौटा हिरवा मानकोली या संघाला. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आली आहे. जाऊयात आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे साथी समालोचक अर्थातच विश्वास जिकेने सरांना. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. आपण शुभ सन्मान करूयात भरोडी गावचे माजी उपसरपंच सन्माननीय लालचंद्रजी पाटील साहेब आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करणार आहोत. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. भरोडी गावचे माजी उपसरपंच सन्माननीय लालचंद्रजी साहेब यांचा आपण शुभ सन्मान आपण करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोडाटवर आकर्षक मोमेंटो, रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप खूप आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित असलेली आयोजकांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. जगत माचच्या दिशेनं आता मात्र माच देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर शुभ सन्मान सन्मान्य संजयजी पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि सन्मान्य संजयजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. माशन होते सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होते. योगेश भालेकर आणि त्याच्या सोबतीनं सूरज खेळेला आपण पाहतोय. ही जोडी फार महत्वाची आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी सध्याच्या घडीला योगेश भालेकर करतोय. त्याच्या सोबतीनं सूरज केनेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हर्ष भोईर. जिंकण्यासाठी धावा आपण पाहिला तर बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 69 धावा इथे मात्र बनवायच्यात आणि पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग योगेश साठी पहिला चेंडू होते डॉट. जशा पद्धतीची फटकेबाजी राहिले तशा पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र करण्याचा हा मनसुबा आखलाय. टीम एकविरा हायवे दिवे संघाला आपण पाहतोय. तितकी चांगली अशी लढत आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही तितक्या ताकदीचे संघ आहेत आणि एकमेकांच्या समीर आता मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू देखील चांगला अपील झाली आहे आणि इथे पंच सहमत नाहीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. पंच देखील सल्ला मसलत करत आहेत कारण की इथे मात्र चांगली अपील देखील झाली होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचेल.
एस तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. एस बॉल खाली पडलाय की कॅच कव्हर झाली चेक केलं जाईल, कारण की इथे मात्र महत्वाची मॅच आहे. अनुषंगाने या टीव्ही अंपायर्सला इथे मात्र नक्कीच रिकमेंडेड केलंय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. त्या अनुषंगाने इथे मात्र टीव्ही अंपायर चेक करतायत. नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. अपील भरपूर झाली होती, परंतु इथे मात्र योग्य तो निर्णय पंचांनी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला. अतिश पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्रजी पाटील सर आहेत आणि स्क्वेअरलेगचे पंच निखिलेश बजाग्यार. इथे मात्र फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक, षटकार. हा षटकार मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हर्ष भोईर पुणेच्या मार्गस्थ होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्षचा हा चेंडू, त्याच्यावरती आणखी एक धमाका. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, कॅच सोडले की मॅच सोडले हे देखील पाहावं लागेल, कारण की ही कॅच होती योगेश भालेकरची. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच अनेकदा आपण म्हणत असतो, परंतु इथे मात्र हा झेल सोडलाय. अगदी नक्कीच वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले देखील होती. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि हा जीवनदान आता मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेश भालेकरला दिला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 8. हो, इथे मात्र चांगला चेंडू, परंतु त्याच्यावरती करारा जवाब पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दणदणीत कडकडीत चौकार. जे षटकार, त्याच्यानंतर झेल सुटला आणि त्याच्यानंतर मात्र हा चौकार, अंतिम चेंडू. हो, इथे मात्र हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज होते. तत्पूर्वी या शेवटच्या अंतिम चेंडूवरती सिंगल येते आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा.
थँक्यू डेझी. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या, त्या म्हणजे 69 69 धावा बनवायच्यात. आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर बनल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पियुष वरती ही जबाबदारी आहे. पियुष म्हात्रे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गुणलेखक आमचे धनाजी दादा पाटील देखील सज्ज होतात. आमच्या संवेद समालोचकाच्या भूमिकेमध्ये आज बदलापूरचा गोड आवाज श्रवणजी धुमाळे सर आहेत. आणि नक्कीच ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य UTC लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे सर्व प्रोप्रायटर शैलेश दादा भोईर देखील आज इथे मात्र सज्ज आहेत. त्यांचं देखील कौतुक. जाऊयात मागच्या दिशेनं. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती, त्याच्या अगेन्स्ट आज बॅटर योगेश. योगेश साठी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दमदार चौकार. योगेश भालेकर कमालीची फटकेबाजी करतो आणि या हंगामामध्ये अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवल्या. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, ग्रामीण प्रीमियर लीग असेल आणि अनेक स्पर्धा तो सध्याच्या घडीला गाजवतो आणि त्याची बॅटिंग देखील आता मात्र मलाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. पियुष आता मात्र इथे संघर्ष करतोय मलाच्या आतमध्ये. इथे चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. चांगली गोलंदाजी राहिली. नॉस्ट्रा केनला, सूरज केनेला आपण पाहतोय. सूरजकडे देखील क्षमता, मोठे फटके मारण्याची व्यावसायिक क्रिकेट त्यांनी देखील केलं आहे. परंतु नॉस्ट्रा केनला अजूनही सज्ज आहे. परंतु गोलंदाज पियुष मात्रेचा हा कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल. 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 69 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 52 धाबींची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 16 आणि 16 मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. फटका दमदार आहे. खराब चेंडू त्याच्यावरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार येतोय. आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. गोलंदाज तयार पियुष मात्रे, त्याच्या अगेन्स्ट योगेश भालेकर. योगेश साठी हा चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. एकच धाव घेतली जाईल कारण की आता मात्र स्ट्राईक सूरज केनेकडे सोपवण्यात आल्या. गोलंदाजी देखील तितकीच धारदार पाहायला मिळाली पियुष मात्रेची देखील. परंतु त्याच्यावरती देखील पलटवार केला जातो मधाच्या आतमध्ये. दोन्ही बाटास तितक्याच ताकदीच्या आहेत आणि त्या अनुषंगाने पियुषला इथे मात्र शांत आणि संयमी गोलंदाजी करावी लागेल. 22 धावा आणि आजच्या दिवसातील उच्चांक गाठला होता. 68 धावा, 68 धावा एकविरा हायवे देवी संघाने बनवल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र संघर्ष करावा लागतोय यशमित 11 भावाळे बी या संघाला. 22 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडू शिल्लक या षटकातील. शाखेनला ॲज अ बॅटर सूरज केने, ज्याने आता मात्र एकही चेंडू सध्याच्या घडीला फेस केला नाहीये. कमालीची माश पाहायला मिळतोय. दोन्ही तितकेच ताकदवर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. सूरज केनेसाठी हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्याच्यावरती क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज केनेच्या बॅट मधून हल्ला बॉल, चौकार.
थँक्यू डीजे. धाव संख्या धाव फलकावरती 26 धावा. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज पियुष म्हात्रेवरती देखील आक्रमण चढवलाय. या षटकामध्ये 3 चौकार आलेत. अंतिम चेंडू समोर सूरज केणी. ओ सूरज साठी हा चेंडू आणि युटी फलंदाज असेल बाद. पहिला झटका यशमित 11 भावाले ब या संघाला. सूरज केणे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 26. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 43 धावेंची आवश्यकता असेल. पुढील मॅच श्री गणेश भरोडी त्यांच्या अगेन्स्ट जॉय 11 चौटा हिरवा माणकोली अशी लढत असेल. आणि उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आयोजित माजी सरपंच चषक 20-25 थरार. आणि उद्याचा दुसरा दिवस पहिली मॅच न्यू सिद्धिविनायक अंजूर त्यांच्या अगेन्स्ट सोनू आई वडूनवगर. पहिली मॅच 9:30 वाजता चालू होईल. डॉट 9:30 पहिला चेंडू फेकला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. दुसरी मॅच एकता सारंगाव त्यांच्या अगेन्स्ट नटराज खारबाव अशी लढत असेल. तिसरी मॅच जरीमरी आलिमगड त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी विहिले. आणि चौथी मॅच आई जोगेश्वरी जून आंदुरके त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा पिंपळास. आणि त्याच्यानंतरची मॅच टीम वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट RD 4440 गावदेवी ओवली अशी लढत असेल. तर या सर्व संघाने उद्या वेळेवरती रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला संघनायक टॉससाठी नसेल तर इथे मात्र पॅनल्टीला सामोरं जावेल, या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे. चला जाऊयात माझ्या देशाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. नवीन बॅटर सुजित जाधव इथे मात्र सज्ज होतोय. 26 धावा धावफलकावरती जोडल्या. जिंकण्यासाठी अजूनही 43 बनवायच्यात. 12 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला. संघर्ष करावा लागेल कारण की धावांचा डोंगर रचला होता, परंतु योगेश भालेकर सज्ज आहे. योगेश भालेकर साठी हा फटका देखील चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. 27 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. सुमित पाटील सज्ज झालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि त्याच्या अगेन्स्ट नेव वाटर तिसऱ्या क्रमांकावरती सुजित जाधवला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, वेळ कमी खर्च करायचा आहे. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला येतात आणि तत्पूर्वी ही चिक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळेल. संघर्ष सुरू आहे. यशमित 11 भावाले बी या संघाच्या वतीनं, कारण की धावा मात्र आता येत नाहीयेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर चांगली राहिली होती. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये सुमित पाटीलच्या अगेन्स्ट इथे मात्र एकही मोठा फटका एक्झिक्यूट केला नाही, कारण की गोलंदाज सुमित पाटील चांगली गोलंदाजी करतोय. शाईक आता मात्र पुनश्च योगेश भालेकरकडे 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 41 धावा अजूनही बनवायच्यात. 10 चेंडू 41ची आवश्यकता. इथे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पायावरती चेंडू त्याला पाठवून दिले सीमारेषेलगत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. योगेश भालेकर संघर्ष करतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर स्वीकारले. लक्ष फार मोठं आहे, परंतु इथून मात्र कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन, कारण की झेल घेण्याचा मनसुबा आधी आखला होता, परंतु इथे धावा देखील वाचवल्यात आणि तत्पूर्वी एक धाव फलकावरती जोडली जाईल. 33 धावा धाव फलकावरती. अजूनही 36 धावा बनवायच्यात.
8 नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये वेदांत गुळवी दाखल होतोय. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 36 अजूनही बनवायच्यात. 6 षटकार इथून मारणं गरजेचं. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 6 षटकार. नक्कीच इथे मात्र थोडंसं महागडं लक्ष जरूर पाहायला मिळते. सुमित पाटीलने देखील कमबॅक केलाय आणि वेदांत गुळवीला आपण पाहतोय. 6 षटकार आता मात्र नक्कीच इथून येणं गरजेचं आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 7 चेंडू निर्णायक असतील. नवीन बॅटर वेदांत गुळवी स्ट्राइक एंड वरती आहे. त्याच्या अगेन्स्ट सुमित पाटीलचा हा अंतिम चेंडू. ओ सुमित साठी इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली सुमितची आणि आणखी एक विकेट बदाच्या आतमध्ये. आल्या पावलांनी वेदांतला देखील तंबूच्या आशाला पाठवलाय. फलंदाज बाद वेदांत बॅक टू द पवेलियन. चला मॅच बॉल देखील येतोय. 5 षटकार अजूनही पाहिजेत परंतु फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने या पहिला चेंडू आपण पाहिला तर रितेशचा ऑफस्टिकच्या दिशेनं त्या ठिकाणी मात्र वेगाने हाताळला. यॉर्कर लेन चेंडू त्याच्यावरती डॉट, त्याच्यानंतर फुल टॉस, त्याच्यावरती षटकार आणि आता देखील चांगला चेंडू. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. कौतुकास्पद कामगिरी राहिल्या. आज खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल एकविरा हायवे दिवे बी या संघाचा. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला नाही. मॅचमध्ये औपचारिकता उरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की फक्त 39 धावा धावफलकावरती जोडल्या. 30 धावा अजूनही बनवायच्यात. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या अवाक्याच्या दूर.
चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक चौकार. अडतीस धावा वैयक्तिक जोडल्यात योगेशने. 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर 50 धावा जरूर बनतील. सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. नक्कीच भरुडी गावचे कलाकार आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सरसर हार्दिक स्वागत. जय बजरंग क्रिकेट क्लब भरुडे आयोजित माजी सरपंच चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावरती एकविरा हायवे दिवे संघाला आपण पाहतोय. चला पुढील मॅच साठी श्री गणेश भरोडे आणि जॉय 11 चौटा हिरवा माणकोली दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. अंतिम चेंडू फुलटॉस आणि त्याच्यावरती इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक जरूर होता, परंतु झेल ड्रॉप आणि सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय अर्थातच एकविरा हायवे दिवे या संघानं. हायवे दिवे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल यस्मित 11 भाव